चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे। निसर्गाच्या जलचक्रावर जिल्ह्यातील शेत हंगाम अवलंबून आहे। मात्र अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। पिकांचे झालेले नुकसान बघून बळीराजाच्या डोळ्यात अश्रू अनावर होत आहे। नदी आणि नाल्याचे पाणी शेतात साचल्याने शेतपीक हातातून गेले आहे। शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटामुळे बळीराजा पूर्णतः खचला आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा। तसेच सर्व पिकांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। यासोबतच 2023-24 वर्षातील पीक नुकसानीचे रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी। तसेच सरकारच्या घोषणेनुसार कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपयाची रक्कम जमा करून बळीराजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, ज्येष्ठ शिवसैनिक तथा शिवदूत बंडू डाकरे, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शहर संघटक तथा माजी नगरसेवक किशोर टिपले, युवा सेना जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव आदी उपस्थित होते। गाव माझा न्यूज करिता लखन केशवाणी, वरोरा, चंद्रपूर।